वेलकम टू द स्टुडंट क्लासेस. फ्रेंड्स, आजचे हे आपला 4th लेक्चर असणार आहे इंटेलिजंटचा. सो जास्त वेळ न वाया घालवता आपण प्रॉब्लेम स्टार्ट करू. नाव आपला तोच क्वेश्चन ॲज इट इज राहणार, ऑड वन फाइंड आउट करा. ओके, सो फर्स्ट क्वेश्चन इज 9/4. Second one is 9/3. Third one is 9/6, and fourth one is 9/5. Okay. So easy. 3 1 3, 3 3 9. बाकी एकाही फ्रॅक्शनला डिव्हिजन होत नाही, ओके, डिवाइड होत नाही. हा 9/4 फ्रॅक्शन आहे. 9/6 जर समजा 3 3 9, 3 2 6, सो 3/2 फ्रॅक्शन आलं. 9/5 इज अगेन अ फ्रॅक्शन. सो फक्त एकच होल नंबर भेटतो आणि तो होल नंबर म्हणजेच काय आपला 3. दॅट इज नथिंग बट द 9/3. हेन्स ऑड ऑप्शन काय असणार आपला 9/3. नाव नेक्स्ट वन. Next question. 24, second 80, third one 0, and fourth one is 5. So which is odd one? So 24, 80, 0, 5. If we observe, 24 is nearest to the 25. Actually it is 25 minus 1, right? And we know that 25 is the square of 5. Similarly 80 is nearest to the 81, and 81 minus 1 becomes 80, and 81 is a square of 9. Similarly, if we take 1 square minus 1, so it is 0. But here 2 square minus 1, instead of minus 1 we have to take plus 1, and then you get what? 5. Okay, so in remaining 3 options we can subtract 1 from a perfect square, but in the last option we add plus 1 to the perfect square, and hence odd one is what? 5. So option is what? 5. Okay, now next. Next question is 8 2 6, 4 1 2. Third one 7 2 1, and fourth one 9 2 7. Okay, clear? So first option थोड़ा सा odd दिसतो. 8 and 26, there is no relation, or 8 to 6 also does not imply something, but here 4 12, so 4 3s are 12. 7 21, so 7 3s are 21. 4 3s are what? 12. Here 9 3s are what? 27. So what is the remaining one? The remaining one is 8 to 6, because 8 3s are what we have to get? 24. But here what is given in the problem? 8 to 6, and hence odd option is what? 8 to 6. Now next. (2016). It is a concept of leap year, so we will discuss about the leap year. What is leap year? And fourth one is 2000. Okay, so what is leap year? Leap year is a year that is divisible by 4.
ओके. लीप इयर म्हणजे काय? सो असं इयर की ज्याला जर आपण 4ने डिवाइड केलं आणि त्यांना जर 4ने पूर्णपणे भाग जात असेल तर त्याला आपण लीप इयर काय करतो, कन्सिडर करतो, राईट. त्यामध्ये 4ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट जर तुम्हाला माहीत असेल तर ते अजून बेटर होणार आहे तुमच्यासाठी. 4ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय म्हणते, जर आपण शेवटचे 2 डिजिट कन्सिडर करून जो काही नंबर तयार होतोय त्या नंबरला जर 4ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 4ने भाग जातो. सो या ठिकाणी 16 4ने डिव्हिजिबल होत आहे, इझिली भाग जातोय, म्हणून 2016ला आपण काय होणार आहे, 4ने भाग जाणार. सो इट इज 2016 इज व्हॉट, नथिंग बट द लीप इयर. नाव अबाउट दिस 04 बिकम्स 4. 4ला 4ने भाग जातोय, सो दिस इज ऑल्सो लीप इयर. 00 आला म्हणजे ऑब्विसली 4ने भाग जाणारच आहे, ठीक आहे. सो व्हॉट इज द रिमेन वन, लास्ट 2 डिजिट जर कन्सिडर केलं तर हा 10 आहे आणि 10ला 4ने भाग जाऊ शकत नाही, म्हणून कोणतं लीप इयर नाही तर 2010 हे लीप इयर नाही. आता मग सगळ्यांमध्ये ऑड ऑप्शन कोणता असेल आपला, 2010, बिकॉज इट इज नॉट अ लीप इयर. ओके. आणि लीप इयरची कंडिशन तुमच्या लक्षात आली असेल, जर दिलेल्या इयरला 4ने डिवाइड होत असेल पूर्णपणे तर आणि तर आपण त्याला लीप इयर असं म्हणतो, ठीक आहे. ओके. सो नेक्स्ट वन 130, सेकंड वन 10, थर्ड वन 30 and fourth one 110. ओके. सो बघा, आपल्याला एक काम करायचं आहे. आपल्याला काम असं करायचं आहे की प्रत्येक वेळेस नंबर जे बघतोय आपण त्याचं ऑब्झर्वेशन करता आलं पाहिजे. जसं का लास्ट एका प्रॉब्लेममध्ये आपल्याकडे काय होता, 412 होता, 927 होता. सो हे कॉमन ऑब्झर्वेशन झालं पाहिजे की 4 3 12, 9 3 27. Okay, so in this way you have to easily pick up some problem or solutions. Okay, so here also 130, 10, 110 and 30 असं काही लॉजिक अजिबात लागत नाही. जर आपण व्यवस्थित बघितलं तर या ठिकाणी काही एक लॉजिक लागत नाही आपल्याला. बट जर मी असा विचार केला की माझे स्क्वेअर वगैरे लर्न असतील तर माझ्या लगेच लक्षात येईल का 130 हा कोणत्या तरी परफेक्ट स्क्वेअरच्या जवळ आहे. कोणत्या परफेक्ट स्क्वेअरच्या जवळ आहे, 1 to 5 च्या जवळ आहे. 1 to 5 plus 5 is what our 130, राईट. 9 plus 1 हा 10 आहे, राईट. देन 30 हा 25 च्या जवळ आहे, 25 plus 5. and what about this 110, so 100 च्या जवळ आहे, राईट. 100 plus 10 is what, 110, right. So what we have to choose, we have to choose the odd one, ठीक आहे. सो आता ह्या ठिकाणी विचार केला तर बघा, आता हा 1 to 5 आहे, या ठिकाणी 5, बट या ठिकाणी किती ॲड झाला आहे, 10, ठीक आहे ना. तो स्क्वेअरनं ॲड करता जर आपण क्यूबचा विचार केला तर जसं की हा 1 to 5, सो 1 to 5 इज व्हॉट इज द स्क्वेअर, 1 to 5 कसला क्यूब आहे, नॉट स्क्वेअर, इट इज अ क्यूब. सो 5 क्यूब प्लस 5 जर आपण केलं तर काय येणार आहे, 130 येणार आहे. 2 क्यूब प्लस 2 केलं तर काय येणार आहे, 10. 2 क्यूब इज 8 प्लस 2 10, राईट. हिअर 3 क्यूब, राईट. 3 क्यूब वॉट, 27 अँड प्लस 3 केलं तर काय येणार आहे आपला 30. बट हिअर 10 क्यूब जर आपण केलं तर तो काय यायला पाहिजे, 1000. ओके. बट इंस्टेड ऑफ क्यूब वी टेक स्क्वेअर, सो वी गेट 110. ओके. सो अदर ठिकाणी आपण क्यूब अप्लाय केला, या ठिकाणी काय अप्लाय केला आपण, स्क्वेअर. अँड हेन्स आपला ऑड ऑप्शन काय असणार आहे, सो 110 इज द ऑड वन, ठीक आहे. सो इन दिस वे वी आर completing the
first part of this exercise. Now in the second part we will discuss about some extra problems. ओके, की ज्यामध्ये आपल्याला दोन सिमिलर ऑप्शन्स शोधायचे आहेत. ओके, एकच सेम मॅनरने ते दोन सिमिलर ऑप्शन असतील और मे बी नसतील पण पण एका क्वेश्चनचे दोन दोन आन्सर आहेत. ओके, सो ते बघू आता आपण आणि याच्यासाठी ऑप्शनची आपल्याला गरज पडणार आहे. ओके, सो फर्स्ट प्रॉब्लेम स्टार्ट करू. आता या प्रॉब्लेममध्ये बघा 34, 58, 82 राईट ऑप्शन दिलेले आहेत. 18, 22, 142, 140. ठीक आहे. सो सगळ्यात आधी आपल्याला याच्यातला जे काय रिलेशन शोधावं लागेल या तीन नंबरमध्ये काय बेसिक रिलेशन आहे. सो 34 आहे. 34 इज व्हॉट if divided by 2 what we get 17. 58 is divided by 2 what we get yes 29. 82 is divided by 2 what we get 41. So what you observe? You observe that all our numbers are prime numbers. So if I double the prime numbers we get the above sequence. So simply you have to find out which is divided by 2 gives what prime number. हे जे चार ऑप्शन दिले यापैकी कोणता आपल्याला प्राइम नंबर देतो. ऑब्वियसली 18 देणार आहे का प्राइम नंबर? नाही. ओके, 22 डिवायडेड बाय 2 जर केलं तर काय येतोय आपला 11. 142 डिवायडेड बाय जर 2 केला आपण तर किती येणार आहे 71. आणि 114 ला जर डिवाइड केलं तर किती येणार आहे हा अप्रॉक्सिमेटली 57. Okay, but 57 is not a prime number. So what are the prime numbers? Are 11 and 71, and option regarding the 11 and 71 is 22 and 142. Hence for the above problems what are the similar options are 22 and 142. Okay, now next next 37 by 27, 5 by 4, 7 by 9. Okay, now I have to find first 19 by 7, second 12 by 23, 62 by 38, and fourth one is 1 by 3. I have to find the odd one. Okay, so what is the logic behind this? So first we observe these three terms. Okay, so 37 by 27, either you get some logic. 37 by 27 खूप मोठा नंबर होतोय. 5 by 4 ला बघा व्यवस्थित काही भेटतंय का या ठिकाणी. समजा डिव्हिजन तर होत नाहीये, बट आपण समजा ॲड केलं तर 5 आणि 4 आहे राईट. सो 5 4 किती होणार 9. 9 इज अ परफेक्ट स्क्वेअर. नोट दॅट 5 plus 4 if we add this, so 5 plus 4 is what 9. 9 is a perfect square. What about this 7 by 9? 9 plus 7 is 16. 16 is again what perfect square. So obviously 37. What about 37 plus 27? So 37 plus 27. Okay, so 20 30 50 and plus this 14 is equals to 64. Okay, so this is again what perfect square. So we have to find out the numbers. They are what nothing but the perfect square. So what about this 19 plus 7? 19 plus 120 plus 26.
so it is not a perfect square. So okay, so 12 plus 23 is again not a perfect square because it is 35. 8 to 10 and 1, so it is 100, so it is a perfect square. 1 plus 3 4 is again a perfect square. So what are the two options? Option number 3 and 4. So 62 by 38 and 1 by 3 are the required options. Okay, now next, two six nine 746 584, sorry, 269 746 584. Okay, and what are the given options? We have to select two options from the given option. 376, third one 926, and fourth one 891. Okay, so what about this 269 746? So just add digit sum. So 2688 plus 9 what? 17. 7 4 11, 11 plus 6 17. 5 8 13, 13 plus 4 17. बघा, जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर प्रत्येकाची डिजिटल सम ही 17 येत आहे. आता या ठिकाणी दुसरं काही एक लॉजिक अप्लाय होताना मला दिसलेलं नाही, त्यामुळे मी डायरेक्टली काय केलं, डिजिट सम केली. डिजिट सम प्रत्येकाचे सेम येते, याचा अर्थ डिजिट समचा प्रॉब्लेम या ठिकाणी अप्लाय होऊ शकतो, ऑप्शन अप्लाय होऊ शकतो. सो जेवढ्यांची ॲडिशन 17 येणार ते काय असणार आपले ऑप्शन्स? तर बघा मग 8 8 16 आणि 1 17, सो 188 हे आपलं पहिलं ऑप्शन असणार आहे. त्यानंतर 7 आणि 3 10, 10 आणि 6 16, so 16 is not a required answer because what we required the digit sum is 17. 9 to 11, 11 plus this is also 17, so this digit sum will be applied. And 9 1 10, 10 plus 8 18, 18, so it's again not a digit sum. So what are the required option? 188 and 926. Okay, मी आधी पण बोललेलो आहे, जर डिजिटल सम अप्लाय होत असेल तर प्रॉब्लेम बऱ्यापैकी इझी होतो. पण असंही नाही की प्रत्येक प्रॉब्लेममध्ये तुम्ही डिजिटल सम अप्लाय होणार किंवा अप्लाय करणारच. ओके, इट इज इंटेलिजंट. ओके, सम ऑफ द प्रॉब्लेम्स कॅन बी सॉल्व बाय इंटेलिजंट इझिली. ओके, नेक्स्ट, this is for your homework. 380 600 then 156, right? What are the option? 702, second one 650, third one 871, and fourth one 520. Okay, 520. अच्छा, व्हॉट आर द लॉजिक? लॉजिक सिम्पल आहे, स्क्वेअर करून अगेन सेम नंबर अप्लाय करायचा. फॉर एक्झाम्पल जसं का 380चं जे कॅल्क्युलेशन आहे ते काय येणार आहे, 19 स्क्वेअर प्लस 19 जर केलं तर तुम्हाला काय भेटणार आहे, 380. 19 आपण ॲड करतो, याचा अर्थ 19चा स्क्वेअर किती असणार आहे हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. येस, ओके. सो इन दिस वे यू कॅन solve this problem. And what are the options? Options are 702 and 650. So let's check it and state answer in the comment box. Okay, now next, so this is a
8th standard problem. ओके, ऑब्वियसली आपण स्कॉलरशिप बघतोय. 7th standard problem. So it is very easy. 2, 30, 40 and 50, right? Okay, so how will we find out this or this type of problem? So okay, so this is called Pythagoras triad. 1 minute, I will check it. What is the name? Pythagoras. It is a Pythagoras something. Yes, it is called Pythagoras triads. What are the Pythagoras triads? Pythagoras triad काय असतं? सो त्यांनी असं सांगितलेलं आहे की जसं काय 18 आहे, 24 आहे आणि 30 आहे. ओके, सो आपल्याला समजण्यासाठी आपण काय करणार, छोटं नंबर कन्सिडर करणार. हा 18चा स्क्वेअर, 24चा स्क्वेअर आणि 30चा स्क्वेअर. भलं मोठं कॅल्क्युलेशन आहे ते आपल्याला नाही जात. सो फॉर एक्झाम्पल हा 6चा स्क्वेअर आहे. या तिघांमध्ये मोठा नंबर कोणता आहे? 10. सो 10 स्क्वेअर इक्वल्स टू काय असणार तुमचा? 6 स्क्वेअर प्लस 8 स्क्वेअर. बघा 6 स्क्वेअर किती असतो? 36. 8 स्क्वेअर किती असतो? 64 अँड इज इक्वल्स टू वॉट? 10 स्क्वेअर. जेव्हा मला 3 नंबर असे भेटतात की मोठ्या नंबर इक्वल टू मोठ्या नंबरचा जो काही स्क्वेअर असेल, जो काही बिगेस्ट नंबर असेल त्याचा स्क्वेअर इक्वल टू राहिलेले 2 नंबरच्या स्क्वेअरची ॲडिशन, आणि ही कंडिशन सॅटिस्फाय होते अशा 3 नंबरला आपण पायथागोरस ट्रायड असं म्हणतो. ओके, सो आता आपल्याकडे ऑप्शन दिलेले, आपण ऑप्शन बघणार, 1 बाय 1 चेकआउट करणार. काय सांगितलं लक्षात घ्या, 3 नंबर असतील आपल्याकडे, पेअर असेल 3 नंबरचे, सॉरी पॉईंट असेल असं कन्सिडर करू. सो मोठ्या नंबरचा स्क्वेअर इक्वल्स टू राहिलेल्या 2 नंबरचे ॲडिशन स्क्वेअर करून आणि मग त्यांची काय करायची? ॲडिशन. जेव्हा हे 2 इक्वल येणार, आपण त्या गिवन जी काय आपली पेअर दिलेली आहे त्याला काय म्हणणार आपण? पायथागोरस ट्रायड. ओके, नाव वी विल चेक द what are the problems given. I will rub this, so we will directly on the options. First one is 9, 12, 15. Okay, so आता biggest number कोणता आहे आपला? 15. we know the 15 square. And what about 9, 12? So 9 square plus 12 square is equals to 15 square. येतं आहे का करेक्ट? 9 square 81, 12 square what? 144 and 15 square सर्वांना माहिती what? 225. So obviously येतं आहे हा 140 plus हा 80 is nothing but the 120 and 4 plus 1 5. So it is 225. So what we get? The given number. So this is what? Pythagoras triad. Okay, so next examples for your homework. सो एक ऑप्शन तर मी दिला आहे तुम्हाला, जे पहिला पेअर आहे ती आहे आपली पायथागोरस ट्रायड्स. तुम्हाला हे ऑप्शन आहे की नाही हे चेक करायचे. सो बघा दुसरी पेअर देतो मी तुम्हाला, 21, 24, 27. तिसरी पेअर दिलेली आपल्याला 3, 4, 5. हे तर इझिली होणार आहे, एकदम व्हेरीफाय होतं आहे, लगेच बघण्याची गरज नाही. 12, 16, 25. ओके, सो हे 2 होणार नाही आहे तरी तुम्ही चेकआउट करून बघा वेदर इट इज पॉसिबल ऑर नॉट. इफ इट्स देन गिव अन आन्सर. ओके, सो in this way
we are completing this exercise 2.3. Okay. In the next lecture we will find out some problems on alphabets, or how we use the ABCD in our intelligent. Okay, so thank you.